बघा तुम्ही पाहू शकता, अशी खड्डे आहेत. ह्यामध्ये गाडी गेली की हे आपला कितपत खड्डा हे कळत नाही, ॲक्सिडेंट होतात. मी कालच लक्षित वस्त्रामध्ये एका व्यक्तीला मी ड्रॉप केलेला आहे. माझ्या गाडीतून मला त्यासोबत गेलो होतो, त्याला पायाला ठेच लागलेला आहे, म्हणजे दुखापत झालेलं आहे. हे असे खड्डे आहेत. आपला अंदाज कळत नसतो की कितपत हा खड्डा आहे, आणि आपल्याला ह्यात जर गाडी स्लिप झाली की ॲक्सिडेंट होऊ शकतात. हे बघा, हे लक्षित वस्त्रामधला हे आहेत परिसर, आणि इथून समोर हा हायवे रोड आहे. माझी गाडी आहे, मी पण येत आहो. रात्री 11:30-12च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. टेंबलाई मंदिर परिसर पाण्याखाली गेलेला आहे, म्हणजे पाण्याखाली नाही, पाणी आलेलं आहे. असं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बरेचसेच पाण्याखाली गेलेलं आहे. तुम्ही दक्षता घ्या, काळजी घ्या स्वतःची. मी अभिषेक ठाणेकर, स्वतः मी हा व्हिडिओ करत आहे. पहा, स्वतःची काळजी घ्या. कुठेही पूर बघायला जाऊ नका, कारण पूर बघण्याचा आनंद घेण्यापेक्षा आपण जिथं जातोय तिथं पूर येतोय त्या लोकांची कशी हेल्प होईल ह्याची काळजी घ्या. कारण तुम्ही मजा करता, पण नदीकाठचे जे परिसरामधले जे वडिंगे पाडी घेतलेले जे लोक आहेत, खूप हाल झालेला आहे. आणि मेन म्हणजे कुंभार वसाहत म्हणजे बापडक्यामध्ये खूप नुकसान झालेलं आहे. म्हणजे पाणी गणपतीतनं स्थलांतर करायचं म्हणजे काही अशक्य गोष्ट नाही आहे. खूप ओझे गणपती असतात. मी सुद्धा स्वतः गणेश मूर्तीचं काम करतो, त्यामुळं तुम्ही आनंद घेण्यापेक्षा दुसऱ्यांची मदत करा. मी अभिषेक ठाणेकर, AT फिल्म्स. धन्यवाद.